मागील 22 वर्षापासून सतत आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आहे. नागपूरच्या एकूणच सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनामध्ये या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. नागपुरातीलच म्हणता येणार नाही, विदर्भातील लोकही या कार्यक्रमाची प्रतीक्षा करतात आणि नागपुरातले लोक या प्रदर्शनाला भरभरून पद्धतीने येतात, व्हिजिट करतात. मागील 22 वर्षापासून म्हणजे कोविडच्या काळातही आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की क्लायमेट चेंजमुळं मागील 7-8 वर्षापासून हा जो आमचा पुष्प प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जनरली आम्ही ऑर्गनाईज करत होतो. परंतु ह्या 7-8 वर्षानंतर पहिल्यांदा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये 6 आणि 7 डिसेंबरला आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला आशा आहे की नागपुरातले लोक दरवर्षीप्रमाणे या पुष्प प्रदर्शनीला व्हिजिट करतात. याही वर्षी ते येतील आणि इथले या सुंदर सुंदर पुष्पांचा आस्वाद घेतील अशी मला पूर्ण खात्री आहे. इनॉग्रेशन कोणाच्या हस्ते? या पुष्प प्रदर्शनाचे इनॉग्रेशन जे आहे ते मातृसेवा संघाच्या ज्या सचिव आहेत डॉक्टर लता देशमुख यांच्या हस्ते उद्या सकाळी 10 वाजता होणार आहेत. त्याचवेळी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडरेटर कमिशनरी रेव्हरंड परमज्योती हे मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तुमचं नाव? मी डॉक्टर प्रशांत शेळके, प्रिन्सिपल इस्लाम कॉलेज नागपूर. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमासाठी नागपुरातल्या जनतेला, विदर्भातल्या जनतेला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो आहे.